आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी ओरॅकलनं भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय। 20 मे पासून मेटा कर्मचारी कपात करण्यास सुरुवात करणार आहे। भारतामध्ये आयटी सेक्टर एकेकाळी स्टेबिलिटी आणि सक्सेसचं सिम्बॉल मानलं जायचं। एक अशी इंडस्ट्री जिथे जॉब मिळाला की आयुष्य सेट झालं असं समजलं जायचं। पण 2026 मध्ये पिक्चर पूर्णपणे बदललंय। आज हेडलाईन्समध्ये सतत एकच शब्द दिसतोय, तो म्हणजे ले ऑफ। हजारो एम्प्लॉईज एका ईमेलमध्ये जॉबलेस होत आहेत। काहींना नोटीस नाही, काहींना कारण सुद्धा नाही। ऑरेकल, ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी तर हजारोंमध्ये वर्कफोर्स कमी केलाय, तर काहींनी सायलेंटली हायरिंग थांबवून जॉब्स देणंच हळूहळू बंद केलंय। त्यामुळे आज आपण उलगडणार आहोत याच आयटी सेक्टर जॉब्स मागचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। आयटी सेक्टर लेऑफ्स हे फक्त भारतातच नाहीये, तर हा एक ग्लोबल ट्रेंड आहे। म्हणजे भारतात का मिळेना नोकरी, पण आयटी वाल्यांना बाहेर फार संधी आहेत हा भ्रमाचा भोपळा सुद्धा फुटतोय। बाहेर जाऊन जॉब करणं सुद्धा आता कठीण झालंय, कारण AI, ऑटोमेशन आणि कॉस्ट कटिंग यामुळे कंपन्या आता कमी लोकांमध्ये जास्त काम करून घेत आहेत। म्हणजेच आयटी सेक्टर ग्रो होतंय, पण एम्प्लॉईज मात्र कमी होत आहेत। त्यामुळे आज सिच्युएशन अशी आहे की जॉब आहे पण सिक्युरिटी नाहीये, ऑफर आहे पण जॉईनिंग नाहीये, आणि एक्सपिरियन्स आहे पण गॅरंटी नाहीये। मग प्रश्न असा आहे की आयटी इंडस्ट्री खरंच सेफ आहे का? गेली कित्येक वर्ष भारतीय मिडल क्लास कुटुंबात एक ठरलेलं असतं, 10वी नंतर सायन्स कर, मग इंजिनिअरिंग कर आणि मग आयटी सेक्टरमध्ये मोठ्या पगाराचा जॉब। कारण आयटी म्हणजेच स्टेबल करिअर, गुड सॅलरी आणि सिक्युअर जॉब। पण इथेच सुरू होतो एक सायलेंट ट्रॅप, कारण या हाय सॅलरी मागे असतं हिडन प्रेशर, स्ट्रेस, डिससॅटिस्फॅक्शन आणि आता जॉब इनसिक्युरिटी। खरं तर भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आयटी इंडस्ट्री ही फक्त एक सेक्टर राहिलेलं नाहीये, तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनली आहे। बँकिंग पासून ते हेल्थकेअर पर्यंत, कम्युनिकेशन पासून एंटरटेनमेंट पर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीने स्वतःचं स्थान निर्माण केलंय। लाखो लोकांना रोजगार मिळाला, करोडो रुपयांची एक्सपोर्ट व्हॅल्यू तयार झाली आणि भारत जगाच्या आयटी मॅपवर एक महत्त्वाचा देश बनला। पण 2025 आणि 2026 या काळात एक वेगळीच रियालिटी समोर यायला लागली। 2025 आणि 26च्या पहिल्या 9 महिन्यातच इंडियाच्या टॉप 5 आयटी कंपन्यांनी मिळून फक्त 17 नेट जॉब्स ॲड केलेत, फक्त 17, जिथे मागच्या वर्षात याच काळात 17,000 पेक्षा जास्त जॉब्स होते। याचा अर्थ काय, तर कंपनीज हायरिंग करतायत, पण त्याच वेळी लेऑफ्स आणि एक्झिट सुद्धा इतके जास्त आहेत की नेट ग्रोथ ऑलमोस्ट झिरो झाली आहे। या ट्रेंड मागे काही मोठी कारणे आहेत। क्लायंट डिमांड कमी होणं, ग्लोबल इकॉनॉमिक स्लोडाऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI ॲडॉप्शन। त्यामुळे कंपनीज आता कमी लोकांमध्ये जास्त काम पूर्ण करत आहे, आणि विशेष म्हणजे या स्लोडाऊनमध्ये सर्वात मोठा इम्पॅक्ट हा भारताच्या सगळ्यात मोठ्या आयटी कंपनी म्हणजेच TCS मुळे झालाय। कारण TCSनेच 25,000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज कमी केले आहेत, पण 40,000 फ्रेशर्स सुद्धा हायर केलेत। त्यामुळे या सगळ्याचा मेजर इम्पॅक्ट झाला तो मिड लेवल आणि सिनियर एम्प्लॉईजवर। पण आता जे फ्रेशर्स घेतले आहेत त्यांची सुद्धा जॉब सिक्युरिटी आता धोक्यात असण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाहीये। बाकी कंपन्यांनी काही हायरिंग केली असली तरीही ओव्हरऑल ट्रेंड क्लिअर आहे की आयटी सेक्टरमध्ये ग्रोथ आणि हायरिंग यांचा संबंध मात्र तुटतोय। या सगळ्या बदलांमध्ये आणखी एक चिंताजनक ट्रेंड समोर आलाय, तो म्हणजे जॉब ऑफर्स डिले होणं आणि रिवॉक होणं। प्रसाद चौरे नावाचा एक मुलगा, ज्याला डिसेंबर 2024ला IIT बॉम्बेमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमधून टोरस डिजिटलमध्ये बिझनेस ॲनालिसिस्ट इन प्रोडक्ट असा रोल मिळाला। IIT बॉम्बेच्या रूलनुसार एकदा का तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूने जॉब मिळाला की तुम्ही दुसरीकडे कुठेच अप्लाय करू शकत नाही। त्यामुळे प्रसादकडे हा एकच जॉबचा पर्याय होता। त्यानंतर प्रसादला कंपनीने 2 जून 2025 ही जॉईनिंग डेट दिली, पण त्याच्या काही दिवस आधीच त्याला 2 जून ऐवजी 2 जुलै अशी तारीख बदलून देण्यात आली। त्यानंतर रुजू होणार त्याच दिवशी त्याला चेंज इन रिक्वायरमेंट्स फॉर फ्युचर बिझनेस असं कारण देऊन त्याला रिवॉक करण्यात आलं, म्हणजेच त्याचं जॉब लेटर रद्द करण्यात आलं। हे एक उदाहरण झालं। देशातल्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये सुद्धा अशा अनेक घटना घडल्या, जिथे अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले जॉब ऑफर्स शेवटच्या क्षणी परत घेतली। काही ठिकाणी तर कंपन्यांवर बंदी घालावी लागली, कारण त्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्यानंतर सुद्धा जॉब दिला नाही। यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की ऑफर लेटर मिळणं म्हणजे खरंच जॉब मिळणं असं आहे का? त्याचवेळी काही मोठ्या आयटी कंपन्यांनी हजारो ऑफर्स दिल्याचं सांगितलं जातं,
पण त्याचबरोबर त्यांनी हे स्पष्ट केलं की ॲक्च्युअल हायरिंग ही बिझनेस डिमांडवर डिपेंड असेल. म्हणजेच ऑफर दिली असली तरी जॉईनिंग कधी होईल किंवा होईल की नाही याचीच मुळात खात्री नाही आहे. यामुळे अनेक तरुण अशा अवस्थेत अडकले आहेत की जिथे ते टेक्निकली एम्प्लॉईड आहेत पण प्रॅक्टिकली मात्र अनएम्प्लॉईड आहेत. त्यानंतर पॅन्डेमिक दरम्यान जे ओव्हर हायरिंग झालं होतं त्याचा परिणाम आता दिसतोय. क्लायंट स्पेंडिंग कमी झालं, प्रोजेक्ट्स डिले झाले आणि कंपनीजने कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी वर्कफोर्स रिड्यूस करण्यामागचा मार्ग निवडला. याचा थेट परिणाम हा एम्प्लॉईजवर झाला आणि कारण आज अशी परिस्थिती आहे की कितीही एक्सपिरियन्स असला तरी परमनंट सिक्युरिटी कोणालाच नाहीये. या सगळ्या मागे एक मोठा बदल घडतोय, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. आता AI फक्त एक फ्युचर कॉन्सेप्ट राहिलेला नाहीये, तर तो ॲक्टिव्हली काम करतोय. कोड लिहिणं, टेस्टिंग करणं, डेटा एनालिसिस करणं ही सगळी कामं आता AI टूल्स काही सेकंदात करू शकतात. जिथे आधी एक टीम लागायची तिथे आता कमी लोकांमध्येच तेच काम पूर्ण होतंय. याचा अर्थ असा की जॉब संपत नाहीयेत पण रोल्स मात्र नक्कीच बदलत आहेत. आणखी एक मोठी गोष्ट, कंपनीज आता हेड काउंटवर नाही तर एफिशियन्सीवर फोकस करतात. म्हणजे कमी लोक आणि जास्त आउटपुट. त्यामुळे IT कंपनीजचा बिझनेस मॉडेल सुद्धा बदलतोय. कारण पूर्वी रेव्हेन्यू वाढवण्यासाठी एम्प्लॉईज वाढवले जात होते पण आता फोकस आहे एफिशियन्सीवर. कंपनीज लीन टीम तयार करतायत, ऑटोमेशन वापरतायत आणि हाय स्किल टॅलेंटवर भर देतात. त्यामुळे एव्हरेज स्किल सेट असणाऱ्या लोकांसाठी ही सिच्युएशन आव्हानात्मक बनते. कारण आता फक्त काम करणं पुरेसं नाहीये तर व्हॅल्यू क्रिएट करणं सुद्धा गरजेचं झालंय. त्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम कोणावर होत असेल तर तो होतोय फ्रेशर्स, मिड लेवल एम्प्लॉईज आणि जॉब सिकर्सवर. आता फ्रेशर्सवर परिणाम याचा कसा दिसतोय ते बघू. कॅम्पस प्लेसमेंट्स कमी झाले आहेत, त्याचे ऑफर्स डिले होत आहेत आणि अनेकांना जॉब मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय. त्यामुळे डिग्री ही आता एंट्री तिकीट राहिलेली नाहीये. स्किल्स, ॲडॅप्टेबिलिटी आणि कंटिन्युअस लर्निंग हे सर्व्हायव्हलसाठी आवश्यक घटक बनलेत. कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढले आणि प्रत्येकाला स्वतःला सतत अपग्रेड करावं लागणार आहे. याचबरोबर वर्क कल्चरमध्ये सुद्धा मोठा बदल दिसतोय. फास्टर डिलिव्हरी, टायटर डेडलाईन्स, ग्लोबल कॉम्पिटिशन या सगळ्यामुळे कामाचं प्रेशर वाढलंय. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर चिराग मदन, त्याने त्याचा 17 LPA जॉब सोडलाय. का ते फक्त ऐका. Completing my graduation from IIT Delhi, I joined the bank. थिंकिंग कि भाई अब तो 9 to 5 करेंगे, अच्छी कॉर्पोरेट लाइफ जिएंगे, अब तो कुछ तो अच्छा करेंगे. वहाँ पे लंच खाने का भी टाइम नहीं है हमारे पास. एंड तभी 9 to 5 बन गया 9 to 7, 5 days a week बन गया 6 days a week. खाने का टाइम हम पे होता नहीं था. यातूनच कळतं की वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करणं कठीण होत चाललंय. रिमोट वर्कमुळे फ्लेक्सिबिलिटी आली असली तरी बाउंड्रीज ब्लर झालेल्या दिसतात. काम आणि पर्सनल लाईफ यामधली रेषा पुसट झाले. या सगळ्या बदलांमुळे एक प्रश्न उभा राहतो की IT इंडस्ट्री खरंच संकटात आहे का? उत्तर थोडं कॉम्प्लेक्स आहे. कारण ही इंडस्ट्री कोलॅप्स होत नाहीये, ती ट्रान्सफॉर्म होते. जुन्या पद्धती बदलत आहेत, नवीन ऑपॉर्च्युनिटी तयार होत आहेत, ओल्ड रोल्स कमी होत आहेत पण त्याच वेळी नवीन रोल्स निर्माण होत आहेत. बदल हा इनएव्हिटेबल आहे आणि जो या बदलासोबत अडॅप्ट होईल तोच टिकेल. फ्युचरमध्ये डिमांड असेल ती स्पेशलाइज्ड स्किल्सची. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स या क्षेत्रांमध्ये ग्रोथ होणार आहे. पण या ग्रोथसाठी कंटिन्युअस लर्निंग आवश्यक आहे. स्टॅटिक राहणं म्हणजे मागे पडणं आणि IT इंडस्ट्रीमध्ये आता स्टेबिलिटी ही लर्निंगवर डिपेंड करते. म्हणूनच IT इंडस्ट्रीबद्दलची खरी रियालिटी ही दोन टोकांमध्ये आहे. एकीकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ग्रोथ आहे, इनोव्हेशन आहे आणि दुसरीकडे अनसर्टेनिटी आहे, प्रेशर आहे आणि कॉन्स्टंट चेंज आहे. ही इंडस्ट्री नेदर कम्प्लिटली सेफ आहे ना कम्प्लिटली रिस्की. ती डायनॅमिक आहे आणि कदाचित या सगळ्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे परसेप्शनचा आहे. ज्या IT करिअरला कधी काळी सेफ झोन मानलं जात होतं ते आज एक अनसर्टन इकोसिस्टीम बनलंय. जिथे ऑफर मिळाली तरी खात्री नाहीये, जॉब मिळाला तरी स्टेबिलिटी नाहीये आणि एक्सपिरियन्स असून सुद्धा सिक्युरिटी नाहीये. शेवटी प्रश्न इंडस्ट्रीबद्दल नाहीये तर तो अप्रोचबद्दल आहे. जर करिअर फक्त ट्रेंड पाहून निवडलं तर फ्रस्ट्रेशन होऊ शकतं, पण जर स्किल आणि इंटरेस्ट यावर फोकस केला तर याच इंडस्ट्रीमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात. म्हणून पुढच्या वेळी IT करिअरबद्दल विचार करताना फक्त पॅकेज किंवा ट्रेंड पाहू नका, रियालिटी समजून घ्या. कारण आजच्या काळात करिअर निवडणं म्हणजे जॉब निवडणं इतकंच नाहीये तर एका सतत बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेण्याची तयारी ठेवणं असेल.